नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी 2026 म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जी की 21 जून 2026 रोजी जो पेपर होणार आहे, तर त्या पेपरकरिता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र, ज्यावरती आपल्याला एकूण 30 प्रश्न जे आहे हे परीक्षेमध्ये विचारले जात असतात. तर मानसशास्त्र विषयाचे आतापर्यंत 2013 ते 2025 पर्यंत पेपरला जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, असे इम्पॉर्टंट PYQs आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा, टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रो, मुलांमध्ये ज्ञान आत्मसात करण्यासाठी कोणती पद्धत सर्वाधिक परिणामकारक ठरते, ज्यामुळे ते प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात आणि दीर्घकाळ लक्षात ठेवतात? बघा, कोणती पद्धत आहे? घोकपट्टी करणे, कृती, प्रतिस्पर्धा की फक्त ऐकणे? विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, कृती. ओके, विद्यार्थी जे असतात जी कृती करतात त्या कृतीद्वारे मिळणारे जे ज्ञान असतं ते काय, हे अधिक परिणामकारक असतं. ते अनुभवातून शिकतात आणि ते त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहत असते. बघा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, कृतीतून शिकणे म्हणजेच काय, तर करून शिकणे. ओके, लर्निंग बाय डुईंग ही सर्वात प्रभावी शिकण्याची पद्धत आहे. ही शिकण्याची सर्वात प्रभावी अशी पद्धती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाचे वर्तन कसे घडते आणि त्यात बदल कसे होतात हे स्पष्ट करणारा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला आहे? ओके, बालकाचे वर्तन कसे घडते, त्यामध्ये बदल कसे होत जातात, हा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन्स बघा, ए स्किनर, बी पियाजे, सी सिग्मंड फ्राइड आणि जी आहे अल्बर्ट बँडुरा. तर विद्यार्थी मित्रो, हे कोणी सांगलेलं आहे? तर हे स्किनर या मानसशास्त्रज्ञाने सांगलेलं आहे. ऑप्शन नंबर ए, स्किनर, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी याचा बघा, स्किनर जो आहे, स्किनरने वर्तनवाद, बिहेवियरिझम हा सिद्धांत मांडला, जो वर्तन शिकण्यावर भर देत असतो. कशावरती भर देतो? हा वर्तन शिकण्यावरती भर दिला जात असतो यामध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्गात विविध क्षमताचे विद्यार्थी असतात. बघा, वर्गामध्ये विविध पद्धतीचे विद्यार्थी, विविध क्षमतांचे विद्यार्थी असतात. अशा परिस्थितीत शिक्षकांनी शिक्षण देताना कोणता दृष्टिकोन स्वीकारावा? ओके, बघा, सर्वांचे समान मूल्यमापन, व्यक्तिगत फरक ओळखून मूल्यमापन, फक्त हुशार मुलांवर लक्ष देणे की कठोर वागणूक? तर विद्यार्थी मित्रो, अशा वेळी शिक्षकांनी कोणता या ठिकाणी दृष्टिकोन बाळगावा? तर व्यक्तिगत फरक ओळखणे. ओके, काय या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिगत फरक त्या ठिकाणी ओळखला पाहिजे. ऑप्शन नंबर बी, व्यक्तिगत फरक ओळखून, हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हा दृष्टिकोन त्या ठिकाणी शिक्षकाने शिक्षण देताना स्वीकारायला हवा. बघा, त्याचं स्पष्टीकरण देखील बघूया. काय आहे व्यक्तिगत फरक ओळखून? नेमकं काय होते म्हणजेच काय, तर प्रत्येक बालकाची क्षमता ही वेगळी असते, शिक्षकाने ती ओळखून शिक्षण दिले पाहिजे. ओके, प्रत्येक बालकाची क्षमता आहे ती वेगळी असते आणि ती ओळखून शिक्षकाने त्या ठिकाणी काय शिक्षण जे आहे ते दिले पाहिजे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे, जेव्हा विद्यार्थ्याने योग्य वर्तन किंवा कार्य केले तेव्हा त्याला दिलेले प्रोत्साहन कोणत्या प्रकारचे बळकटीकरण मानले जाते? ओके, बघा, विद्यार्थ्याने एखादं कार्य केलं, योग्य वर्तन केलं, त्यावेळी त्याला जे प्रोत्साहन देतात ना, ते प्रोत्साहन कोणत्या पद्धतीचं बळकटीकरण केले जाते? शिक्षा होतात का? नाही. प्रोत्साहन, दुर्लक्ष की विरोध? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी काय त्याला प्रोत्साहन देत आहोत ना आपण, मग ऑप्शन नंबर बी, प्रोत्साहन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पहा, प्रोत्साहनामध्ये नेमकं काय आहे? तर सकारात्मक बळकटी म्हणजे योग्य वर्तनावर प्रोत्साहन देणे, ज्यामुळे वर्तन जे आहे ते टिकून राहत असते. यामुळे बालकाचा सर्वांगीण विकास हा त्या ठिकाणी घडून येतो. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्तनात अपेक्षित बदल घडून आणण्यासाठी सर्वात प्रभावी शिक्षण पद्धत कोणती आहे? बघा, वर्तनामध्ये अपेक्षित बदल घडून आणायचा विद्यार्थ्याच्या आणि त्याकरता सर्वात प्रभावी शिक्षण पद्धती कोणती आहे? एक बघा, शिक्षा. दोन, समाजाचे दडपण. सी, पुरस्कृत शिक्षण. चार आहे बंधने. तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रो? तर या ठिकाणी पुरस्कृत शिक्षण. ओके, काय म्हणता येईल आपल्याला? पुरस्कृत शिक्षण हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर सी, पुरस्कृत शिक्षण हे याचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पहा, त्याचा आता पुरस्कृत शिक्षणामध्ये याचं काय आहे? तर पुरस्कृत शिक्षण द्या काय, रेन्फोर्समेंट ज्याला म्हणतो, तर शिक्षणात प्रोत्साहन दिल्याने योग्य वर्तन वाढते. ओके, यामुळे काय वर्तन योग्य दिशेने वाढत जाते. यानंतर पुढचा प्रश्न बघा,
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या उपक्रमाचा अवलंब करावा? प्रकल्प कार्य, कथाकथन, घोकपट्टी की फक्त गृहपाठ? विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी कोणत्या अध्यापन पद्धतीचा हे करावा, त्या ठिकाणी अवलंब, कोणता उपक्रम त्या ठिकाणी अवलंबावा, त्या ठिकाणी प्रकल्प कार्य. ओके, ऑप्शन नंबर ए प्रकल्प कार्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रकल्प कार्य त्या ठिकाणी असायला हवं. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पहा, तत्पूर्वी आता जे प्रकल्प कार्य आहे यामध्ये काय काय येतं, तर प्रकल्प कार्यातून संघभावना, नियोजन व नेतृत्व गुण जे आहे ते विकसित होत असतात. ओके, संघभावना झाली, नियोजन झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेतृत्व गुण जो आहे हा या ठिकाणी विकसित होत असतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे. शिक्षकाने वर्गात संवाद साधताना कोणता दृष्टिकोन स्वीकारल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सुसंवाद वाढतो? ओके, बघा, प्रेममय दृष्टिकोन, कठोर दृष्टिकोन, टाळणे की उपेक्षा? विद्यार्थी मित्र, काय असलं पाहिजे या ठिकाणी? या ठिकाणी प्रेममय दृष्टिकोन, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर ए प्रेममय दृष्टिकोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पहा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, प्रेममय दृष्टिकोनाने शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये जे नातं आहे ना, ते नातं दृढ त्या ठिकाणी होतं. कसं होतं? नातं हे दृढ होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे? बालकाची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व ओळख. ओके, व्यक्तिमत्व केवळ अनुवांशिकतेवर नव्हे तर आणखी कोणत्या घटकावर अवलंबून असते? बघा, बालकाची बुद्धिमत्ता जी आहे ती केवळ व्यक्तिमत्व आणि अनुवांशिकतेवर अवलंबून नसते, तर ती अजून कोणत्या घटकावर अवलंबून असते? केवळ अनुवांशिकता, केवळ पोषण व अनुवांशिकता की वय? तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ही बुद्धिमत्ता जी म्हटली आहे या ठिकाणी, ओके, माणसाची काय जी आहे ही बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता जी आहे ती दोन घटकावर अवलंबून असते. एक म्हणजे अनुवंश, ओके, जो आपल्याला दिलेला आहे, आणि दुसरा म्हणजे काय, तर पोषण. ओके, पोषण आणि अनुवांशिकता. ऑप्शन नंबर सी पोषण व अनुवांशिकता हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता दोन्ही हे जैविक आणि पर्यावरणीय घटकावर अवलंबून असतात. त्यामुळे पोषण आणि अनुवांशिकता हे बुद्धिमत्तेकरता आवश्यक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थी शिक्षकांचे किंवा इतर व्यक्तींचे वर्तन अनुकरण कधी करतात? बघा, विद्यार्थी काय करतात? शिक्षकाचे किंवा इतर व्यक्तींचे अनुकरण कधी करतात? सकारात्मक वातावरण असेल तर, फक्त घोकपट्टी करायची असेल तर, शिक्षा की टाळण्यासाठी? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ज्यावेळेस सकारात्मक वातावरण बनतं ना, अशा वेळी काय करतात? हे अनुकरण त्या ठिकाणी करत असतात. सकारात्मक वातावरण, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सकारात्मक वातावरण. चला यानंतर पहा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. मुले सकारात्मक वातावरणातच अनुकरण करायला जे आहे नैसर्गिकरित्या होत असते, ते शिकत असतात त्या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्वशिक्षण, ओके, काय म्हटलंय? स्वशिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या कोणत्या गुणांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते? आत्मकेंद्रित, स्वावलंबी, समाज केंद्रित की अलिप्त? बघा, स्वशिक्षण पद्धती आहे याद्वारे विद्यार्थ्यांच्या कोणत्या गुणांचा विकास होतो? याने स्वावलंबी, ऑप्शन नंबर बी स्वावलंबी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हे कशासाठी आवश्यक आहे? हे स्वावलंबी करता आवश्यक आहे. यानंतर पहा, याचं स्पष्टीकरण समजा. स्वावलंबी शिक्षणामुळे काय होतं? स्वशिक्षणामुळे विद्यार्थी स्वतंत्र विचार व स्वावलंबन शिकतो. ओके, विद्यार्थी काय करतो? स्वतंत्र विचार आणि स्वावलंबन त्या ठिकाणी शिकतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. समाजशास्त्रीय दृष्टिकोन कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहे? ओके, समाजशास्त्रीय दृष्टिकोन कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहे? मानसिक, बौद्धिक, सामाजिक की जैविक? आता समाजशास्त्रीय आहे त्यामुळे तो कोणता आहे? सामाजिक विकासाशी संबंधित असणार आहे. ऑप्शन नंबर सी सामाजिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी सामाजिक उत्तर आहे. सामाजिक दृष्टिकोन जो आहे मुलाच्या सामाजिक विकासावर भर देत असतो. ओके, समाजशास्त्रीय दृष्टिकोन हा मुलाच्या सामाजिक विकासावरती भर देत असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिक्षणाचा खरा उद्देश कोणता मानला जातो? शिक्षणाचा जो खरा उद्देश आहे तो कोणता मानला जातो? जो केवळ परीक्षा किंवा नोकरी पुरता मर्यादित नसतो. बघा, परीक्षा पास होणे, नोकरी मिळवणे, सर्वांगीण विकास की फक्त अंक मिळवणे? बघा, परीक्षा आणि नोकरी पुरता मर्यादित असतो असा काय? तो सर्वांगीण विकास, ऑप्शन नंबर सी सर्वांगीण विकास हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पहा, याचं स्पष्टीकरण बघा. सर्वांगीण विकास काय? याचा मुख्य हेतू शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक विकास साधणे हा आहे. कशाचा? सर्वांगीण विकासाचा मुख्य
हेतू या ठिकाणी म्हटलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, बालकाचा भौतिक समृद्धता कोणत्या घटकावर विकसित होते? बालकाची भावनिक समृद्धता ही कोणत्या घटकावर होते? प्रेम, समाज, अभ्यास की सर्व पर्याय? ओके, भावनिक समृद्धता बालकाची म्हटलेलं आहे तर ही प्रेमावर आहे, समाजावर आहे आणि समाजावर, यामुळे सर्व पर्याय ऑप्शन डी सर्व पर्याय योग्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य सूत्र असणार आहे. बघा या ठिकाणी सर्व पर्याय म्हटलंय प्रेम, समाज आणि अभ्यास या सर्वांमधून काय भावनिक स्थैर्य हे प्राप्त होत असते, स्थैर्य निर्माण त्या ठिकाणी होते. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय, जीन पियाजे यांनी सांगितलेल्या संज्ञानात्मक विकासाच्या पहिल्या टप्प्याचे नाव काय? ओके, जीन पियाजे यांनी सांगितलेल्या संज्ञानात्मक विकासाचा जो टप्पा आहे त्यामध्ये संज्ञानात्मक विकासाच्या पहिल्या टप्प्याचे नाव काय असणार आहे? ओके पहा, पूर्वसंकल्पनात्मक, संवेदी गतिक, सकारात्मक की औपचारिक? तर विद्यार्थी मित्र पहिल्या टप्प्याचं नाव आहे संवेदी गतिक. ओके, काय संवेदी गतिक, त्यामुळे ऑप्शन नंबर बी संवेदी गतिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, संवेदी गतिक हा टप्पा जो असतो हा वयवर्ष 0 ते 2 वर्ष हा संवेदी गतिक टप्पा मानला जातो, ज्यात बालक इंद्रियाद्वारे शिकतो. ओके, यामध्ये काय करतो बालक जो आहे हा इंद्रियाद्वारे शिकत असतो. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बालकाच्या अवचेतन मनाच्या अभ्यासाशी संबंधित मनोविश्लेषण सिद्धांत. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मनोविश्लेषणात्मक सिद्धांत कोणी मांडला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा, फ्राइड, कोहलबर्ग, पियाजे आणि एरिक्सन. विद्यार्थी मित्र मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, ओके मनोविश्लेषणात्मक म्हटलेला आहे. मनोविश्लेषणाचा सिद्धांत जो आहे हा कोणी मांडलेला आहे? तर विद्यार्थी मित्र हा सिद्धांत सिगमंड फ्राइड. ओके, कोणी मांडलेला आहे? सिगमंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडलेला आहे. ओके, चला बघा सिगमंड फ्राइड या मनोविश्लेषण सिद्धांत जो आहे सायको अनालिसिस हा सिद्धांत जो आहे त्यांनी मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर त्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, मुलाच्या वर्तनात सकारात्मक बदल आणण्यासाठी कोणती प्रक्रिया सर्वाधिक उपयुक्त आहे? ओके, मुलाच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल आणायचा आणि त्याकरता सर्वात उपयुक्त प्रक्रिया कोणती आहे? शिक्षा, कौटुंबिक संवाद की पुरस्कृत शिक्षण? तर विद्यार्थी मित्र याकरता सर्वाधिक उपयुक्त प्रक्रिया जर म्हटलं कोणती आहे तर त्या ठिकाणी बघा शिक्षा आहे का, कौटुंबिक संवाद आहे, पुरस्कृत शिक्षण की स्पर्धा? विद्यार्थी मित्र या ठिकाणी पुरस्कृत शिक्षण ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुरस्कृत शिक्षणाद्वारे मुलांच्या वर्तनात सकारात्मक बदल ही प्रक्रिया सर्वाधिक उपयुक्तपणे आणली जाते. काय होते यानं? योग्य वर्तनावर प्रोत्साहन दिल्याने वर्तनात सुधारणा होत असते. ओके, योग्य वर्तनावर प्रोत्साहन जर विद्यार्थ्यांना दिलं तर त्या ठिकाणी त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा ही होत असते. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणते 2 गुण सर्वात आवश्यक आहेत? ओके, शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय अशा वेळी कोणते 2 गुण जे आहेत हे सर्वात आवश्यक आहेत? कठोरता, प्रेम व संयम, टाळणे की दुर्लक्ष? आता या तिन्ही मध्ये आपल्याला एक एक गुण आहे, त्यामुळे फक्त कटलं. ओके, 2 गुण विचारलेले आहेत आपल्याला प्रश्नावरून कळते 2 गुण कुठे आहे? फक्त ऑप्शन बी मध्ये. कोणकोणते आहेत ते? एक म्हणजे प्रेम आणि दुसरा म्हणजे संयम. ओके, प्रेम व संयम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पहा प्रेम आणि संयम यामुळे विद्यार्थी शिक्षकावरती विश्वास ठेवत असतो. ओके, यामुळे काय होतं विद्यार्थी हा शिक्षकांवरती विश्वास ठेवतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्गातील अनुशासन कोणत्या दृष्टिकोनातून राखल्यास विद्यार्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो? ओके, बघा वर्गातील जे अनुशासन आहे कोणत्या दृष्टिकोनातून राखले पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यावर सकारात्मक परिणाम झाला पाहिजे? तटस्थ, प्रेममय, कठोर की अलिप्त? विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर बी प्रेममय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा प्रेममय पद्धतीने प्रेममय दृष्टिकोनातून जर वर्गात अनुशासन ठेवलं तर विद्यार्थ्यावर त्याचा सकारात्मक परिणाम हा होत असतो. ओके, पहा प्रेममय अनुशासनाने विद्यार्थी काय होतो जबाबदारी शिकत असतो.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या नेतृत्व गुणांचा विकास कोणत्या उपक्रमाद्वारे साध्य होतो? की बालकाचा जो नेतृत्व गुण आहे त्याचा विकास हा कोणत्या उपक्रमाद्वारे साध्य होतो? प्रकल्प कार्य, चर्चा, बक्षीस की सर्वोपरी? तर विद्यार्थी मित्र, प्रकल्प कार्याने होतो, चर्चेने होतो, बक्षिसाने होतो, त्यामुळे ऑप्शन नंबर डी सर्व पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, त्याच्यामुळे सर्व पर्यायामुळे जो आहे बालकामध्ये नेतृत्व गुणाचा विकास हा होत असतो. ओके, पहा स्पष्टीकरण बघा, नेतृत्व गुण वाढवण्यासाठी सर्वच जे आहेत हे उपक्रम खूप उपयुक्त आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती उपयुक्त ठरवावी? ध्वनिमुद्रिका, श्रवण गोष्टी, फक्त ध्वनी बसवणे की गृहपाठ? ओके, विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय आहे तर श्रवण गोष्टी, ऑप्शन बी श्रवण गोष्टी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय करायचं आहे? श्रवण कौशल्य विकसित करायचं आहे. मग कोणती कृती वापरावी लागेल? श्रवण गोष्टी ही कृती त्या ठिकाणी शिक्षकाला वापरावी लागेल. ओके, बघा श्रवण गोष्टीमुळे ऐकण्याची व समजण्याची जी क्षमता आहे ती वाढत असते. ओके, श्रवण गोष्टीमुळे जी आहे ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता ही वाढते. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, पॅव्लॉन यांनी केलेल्या कुत्र्यावरील प्रयोग कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ओके, पॅव्लॉन यांनी जो कुत्र्यावरती प्रयोग केला हा कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. शाब्दिक, वर्तन, अनुकरण की अन्न प्रेरणा? तर विद्यार्थी मित्र, कशा संबंधित आहे? तर हा जो आहे पॅव्लॉनचा जो सिद्धांत येतो हा वर्तनाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर बी वर्तन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पहा पॅव्लॉनने शर्ती कंडिशनिंग सिद्धांत मांडून वर्तनाचा जो आहे पाया त्या ठिकाणी घालण्याचं कार्य केलं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षक विद्यार्थ्यांची मनस्थिती किंवा भावनिक अवस्था ओळखण्यासाठी कोणता मार्ग अधिक परिणामकारक ठरवतो? संवाद, कठोरता, स्पर्धा की दुर्लक्ष? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय असणार आहे सर्वात महत्वपूर्ण? तर तो आहे संवाद. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर ए संवाद हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, तत्पूर्वी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांची भावना आणि विचार हे स्पष्ट होत असतात. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या शारीरिक विकासावर प्रभाव टाकणारे मुख्य घटक कोणते असतात? ओके, बालकाचा जो शारीरिक विकास आहे त्या शारीरिक विकासावरती परिणाम टाकणारे मुख्य घटक कोणते असतात? आहार, खेळ, अनुवांशिकता की सर्व पर्याय? विद्यार्थी मित्र, आहार पण आहे, खेळ पण आहे आणि अनुवांशिकता पण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी सर्व पर्याय योग्य या ठिकाणी असणार आहेत. ओके, पहा हे सर्व घटक मिळून शारीरिक विकासावरती परिणाम करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रकल्प पद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे जे विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देते? ओके, पहा स्पर्धा, सहभाग, टाळणे की घोकणपट्टी? कोणता आहे विद्यार्थी मित्र? या ठिकाणी यामध्ये ऑप्शन नंबर बी सहभाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, सहभाग हा खूप आवश्यक आहे. बघा, सहभाग काय करतो तर विद्यार्थी या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग घेत असतात आणि अनुभवातून त्या ठिकाणी शिकत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समायोजन या प्रक्रियेमुळे बालक वातावरणाशी कशामुळे जुळवून घेतो? ओके, समायोजन प्रक्रियेमुळे बालक जो आहे वातावरणाशी कशा प्रकारे जुळवून घेतो? अनुभवातून, अनुकलनातून, विरोधातून की तटस्थातून? विद्यार्थी मित्र, बालक काय करत असतो? हा अनुकरण करत असतो. ओके, काय करतो? अनुकरण. अनुकरण या ठिकाणी ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा समायोजन आणि परिस्थितीनुसार वर्तनात बदल हे अनुरूप होणे याला अनुकूलन असे म्हणतात. ओके, पहा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी 2026 करता येणारा प्रत्येक लेक्चर, प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला या प्रश्नांची ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ जर हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.